आता लोकांना राजकारण म्हणजे एक व्यवसाय वाटायला लागेल. बरोबर. कारण दिसतं ना, नेते मंडळी मर्सिडीज म्हणून फिरतात, फॉर्च्युनर मधून फिरतात. तो वेगळा विषय हे आहे. काय आहे? बरोबर. तिथपर्यंत पोचायला सामान्य कार्यकर्त्याला सतरंजा उचलून Correct. आणि आता तुम्ही जे कोणी मोठे झालेले दिसतात त्यातल्या किती लोकांनी सतरंजा उचलल्या होत्या खरोखर करेक्ट. हेही शोधलं पाहिजे. येस. मग सतरंजी उचला कधीच नेता बनू शकत नाही, हे माझं मत आहे. करेक्ट. मराठी माणसाने ध्यानात ठेवावं. येस. येस. सर, आणि ह्याच नोटवर मला हेही सांगायला आवडेल की सॅटर्डे क्लब मागच्या प्रश्नामध्ये जे हे होतं, सॅटर्डे क्लब तुम्ही जे म्हणालात, सो सॅटर्डे क्लब हा जो सुरू झाला, सो न करत्याचा वार शनिवार असं बरेच लोक म्हणतात, तर तो जावा आणि नोकरदार माणसांनी मुख्य झोतात उद्योजकांनी उद्योजक व्हावं, नोकरी सोडून उद्योजक व्हावं, अशा पद्धतीचा एक विचार मांडून माधवराव भिडे, स्वर्गीय माधवराव भिडेंनी हा क्लब सुरू केला 2000 साली. आणि आज 25 वर्ष आपण गाठतोय महाराष्ट्रीयन माणसासाठी आणि खूप चांगल्या पद्धतीने त्याची घोडदौड सुरू आहे. आणि दुबई आणि अबुधाबीला सुद्धा आता चॅप्टर सगळे एकत्र उद्योजक एकत्र येऊन हे करतायत. त्यामुळे तुम्हाला हे येणारा किंवा त्याच्यावर तुमचे येणार लोकांच्या कमेंट्स की हा सॅटर्डे क्लबशी जोडलेला आहे का किंवा अशा पद्धतीचं सुद्धा तुम्हाला काही एक्सपिरियन्स आला असेल तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आय बिंग अ सॅटर्डे क्लब मेंबर, पहिल्या एपिसोड पासून म्हणजे मी सॅटर्डे क्लब हे नाव देण्याचा उद्देश हा होता की मी शनिवारी तो एपिसोड सादर करेन. सॅटर्डे क्लब नावाची अशी संस्था आहे जी काम करते 2020 सालापासून वगैरे, मला खरोखर कल्पना नव्हती. पण तो एपिसोड आल्यानंतर काही मंडळी जे होते म्हणजे आपल्या सबस्क्रायबर्स मध्ये की जे सॅटर्डे क्लबशी जोडली गेली, त्यांचे कमेंट्स, त्यांचे मेसेज यायला लागले की त्या भिडेंच्या सॅटर्डे क्लबचा काय संबंध आहे. म्हटलं मला खरोखर माहित नाही, म्हटलं काय आहे प्रकार. मग माझे बरेच मित्र म्हणजे पुण्यातले अगदी फडणीस असतील तुमचे किंवा मंगेश आराध्य असतील, यांचा मला फोन आला, अहो आम्ही मेंबर आहोत सॅटर्डे क्लबचे, सॅटर्डे क्लबशी काय असोसिएशन आहे का. म्हटलं नाही. मी म्हटलं एपिसोडला एक आपण नाव देतो ना, आता पॉडकास्ट असतो त्याला रोकटोक बेधडक अशी काहीतरी नावं देतात. म्हटलं तसं शनिवारी सादर करतो म्हणून सॅटर्डे क्लब. तर ते सॅटर्डे क्लब या नावाशी आणि कर्मधर्म संयोग कसा असतो, सॅटर्डे क्लब स्थापन झाला यासाठी की मराठी माणसाने उद्योजक व्हावं यासाठी. बरोबर. मी जे काय करत होतो तेही मराठी तरुण उद्योजक व्हावा यासाठी करत होतो. त्यामुळे ते जोडून योगायोग झाला. येस. सो सर, हे आपण नक्कीच मोहित बद्दल जाणून घेतलं आणि मला सांगायला आवडेल की आज मंचावर सरांचा एक विचारधारा आहे, आय फॉलो काँग्रेस विचारधारा. सो मोहितमुळे आम्ही दोघंही इथे आज या मंचावर एकत्र आलोय. सो येस, मला सर तुम्हाला हे विचारायला आवडेल प्रश्न की तुमचा अनुभव या बाबतीत, मोहित जे ट्रायझोन जे त्याचं हे आहे त्याच्या बाबतीत तुमचा फीडबॅक कसा आहे, म्हणजे दर्शकांना पण सगळ्या जाणून घ्यायला आवडेल की हाऊ वॉज, तुम्ही जे कोणी रेफर केले असतील तर त्याच्या बाबतचा एक्सपिरियन्स तुमचा कसा काय तुम्हाला वाटतं? नाही, प्रचंड चांगला आहे. मोहित हा प्रचंड मेहनती पोरगा आहे. तो 2018ला दुबईत गेला आणि शून्यातून म्हणजे नोकरी करता करता त्याने ही कंपनी उभी केली. आधी तोही त्या मल्लू लोकांच्या गँगमध्ये एकदम समर्पित होऊन त्यांच्यासारखा वागून, इव्हन तो कधी कधी ते त्या शेखशे अटायर वगैरे घालून फिरत असं, कंदुरा वगैरे घालून. तर त्याला कोणी असं वेगळं करू शकत नाही त्या सगळ्या कम्युनिटीला. हो, सेम तसं. मी दुबईला जेव्हा गेलो ना पहिल्यांदा, तो एअरपोर्टवर घ्यायला आला तर तो कंदुरा घालून आला होता. आणि आम्ही फोनवर म्हटलं कुठे आहे तू, तो हा काय समोर आहे. तर मी म्हटलं अरे इथे समोर कोण दिसत नाही मला. म्हटलं सगळे 4-5 शेख उभे आहेत, त्यातलंच बोलतो मी एका बघा तिकडे. नंतर म्हणा हात कर वर, हात वर केला. म्हटलं कमाल म्हटलं तू, पहिल्यांदा आपण इतके दिवस फोनवर बोलतोय, आता पहिली भेट आपली आहे, तर किमान म्हटलं सुस्थितीत ये, मी तुला ओळखू शकेन. आता तो कंदुरा घालून आला तिथे सगळेच त्यातले. तर हा पुण्यात ज्या पद्धती पुण्यातून जेव्हा गेला, त्याच्या आधी त्यांनी केलेला स्ट्रगल वगैरे त्याने मला सगळी त्याची लाईफ स्टोरी सांगितली, जी सर्वसामान्य मराठी माणसाच्या बाबतीत प्रत्येकाच्या बाबतीत घडलेली असते. मी काय स्ट्रगल केलं मला माहितीये, तुमच्याही लाईफमध्ये तो स्ट्रगल असतो. त्याला फक्त त्याची हे बदललेली असते, म्हणजे काय
स्टोरी आणि रंगभूमी बदललेली असते, पात्र तीच असतात, तेच डायलॉग असतात आणि Correct. तेच सगळं करायचं असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात तसंच घडलेलं असतं. Correct. आणि आपल्याला वाटतं की नाही माझ्यासोबत घडलंय, माझ्यासारखा एवढा प्रचंड संघर्ष कोणीच केलेला नाही आयुष्यात. तर तसंच झालेलं असतं सगळं. त्याच्याशी बोलल्यानंतर कळलं मला. आणि त्याच्या डोक्यात ज्या काही कल्पना होत्या, तर जसं तो मांडत गेला, तर म्हटलं ह्याला प्रॉपर एक व्यासपीठ मिळणं गरजेचं आहे, गरजेचं आहे. जे आता आपल्याकडे उपलब्ध आहे. Yes. त्या माध्यमातून मग मी हे बिझनेस कॉन्क्लेव्ह वगैरे हे सगळं आपले 7.5 लाख सबस्क्रायबर आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवणं. अनेक मराठी उद्योजक आहेत, काय करू इच्छितात, त्यांना आम्ही हे केलं, आवाहन केलं की तुम्ही आपल्या चॅनेलवर या, Correct. पॉडकास्ट करू, शोकेस करा तुमचं काय काय product असं आहे. काय product? याचा फायदा खरोखर होत गेला आणि असं करता करता मग प्रचंड प्रतिसाद मिळाला. आणि असं झालं की ठीक आहे, नुसता प्रतिसाद मिळून फायदा नाही. मी कुणाला तरी रेफर केलं की जा दुबईला तर गेला की आमचे तुम्हाला सॅटर्डे क्लबचे पण मेंबर जोडले जातील बरेच या ह्याच्यानंतर. नक्की सो नक्की डेफिनेटली वी वुड लाईक टू फडणवीसांना पण म्हणालो होतो Correct. की आपण एक प्रॉपर पॉडकास्ट करू Correct. आणि आपण दुबई चॅप्टर सुरू केलंय, तर Correct. त्याबद्दलही लोकांना ते कळलं पाहिजे. जाणवलं. कारण कसं आहे की दुबईत मी 2-3 वेळा गेल्यानंतर ना, महाराष्ट्र मंडळ असो, GMBF असो, Correct. तिकडचे आपले मराठी सबस्क्रायबर असो, Correct. इतकी निमंत्रणं असतात ना, आज माझ्याकडे जेवायला या. Correct. जे माणूस एक खातो 2 पोळ्या आणि बोलावणारे 16-17 असतात. Correct. म्हणजे एका दिवशी 17 ठिकाणी जाणं, 17 लोकांच्या घरी जाऊन जेवणं हे कठीण होतं. Correct. इतकं प्रेम मिळतं बाहेर गेल्यानंतर पण. आणि मी बघितलं हे सगळं. तर मी म्हटलं की हे जे प्रेम आहे ती त्यातली जी काही अनौपचारिकता वगैरे ती एका बाजूला ठेवून जर आपण थोडंसं त्याला बिझनेस माइंड वापरून जर नक्कीच सर, आपण कुठेतरी वी विल बी टेकिंग दिस अलॉंग. आम्हाला तुमच्या मदतीची वेगवेगळ्या ह्यांच्यात सॅटर्डे क्लबकडनं किंवा इतर उद्योजकांकडनं पण हे लागेलच. सो आपली वेळ पुढच्या ह्याची Yes, लगेच yes, सेशनची yes. सुरू झाली होईलच. सो सर, फर्स्ट ऑफ ऑल जोरदार टाळ्यांनी सर खूप थँक्यू फॉर जॉईनिंग टुडे विथ अस. हा खूप लास्ट मिनिट प्रोग्राम ठरलेला होता, त्यानुसार सर आपण या विनंतीला मान देऊन आलात. आणि मला कल्पना आहे की सरांना आज आय थिंक कोकण वारी होती आज त्यांची, सो ती रद्द करून आज सर इथे आवर्जून आले. सो मोहितच्या वतीने आणि कार्यक्रम ऑर्गनायझर्स आहेत त्यांच्या वतीने सर थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग अस टुडे. नाही, सर, मी yes. ही संधी घेतो की तुमच्या सगळ्यांचे आभार मानेन. Correct. की यापूर्वी जाहीर कार्यक्रम जे होतात आमचे, व्याख्यानाचे असतील किंवा भाऊ तोरसेकर, मी, सुशील कुलकर्णी, आम्ही असे राजकारणावर बोलत असतो. Correct. महाराष्ट्रातली सद्यस्थिती, निवडणुका आल्या की काय होणार काय नाही होणार, त्याच्याबद्दल सतत ते जे काय असतं ना, Correct. त्याने तुमच्या मेंदूला गंज लागल्यासारखं वाटतं नंतर. Correct. कधी-कधी. आता तो भाग सगळा सोडून इथे मी कुठेच विदाऊट शरद पवार, विदाऊट उद्धव ठाकरे आणि या सगळ्या गोष्टी, म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण सोडून जी खरी गरज आहे, जे आज तुमच्या खिशात जर पैसे असतील तर तुम्ही सर्व्हाइव्ह करू शकता, तुम्हाला मान आहे, एवढं तर लक्षात आलेलं असेल आता Correct. इथे बसलेल्या प्रत्येकाला. मला किती नॉलेज आहे, मी किती पुस्तकं वाचली आणि मला राजकारण किती कळतं, याच्याशी खरोखर कुणाला काहीही पडलेलं नाही. Correct. हे फक्त ना रिकाम टेकड्यांचे उद्योग आहेत. Correct. कुठल्या चहाच्या टपरीवर चहा पिता पिता जर तुम्हाला Correct. तो चहा संपेपर्यंत बोलायचा असेल ना, तर Correct. तुम्ही नक्की बोला यावर. बरं. पण राजकारण घेऊन तुम्ही आयुष्यभर जगायला जाल तर तुमचं आयुष्य बर्बाद होतं. Correct. हे मी बघितलेलं आहे. असंख्य लोक आहेत, असंख्य तरुण असे आहेत ना, की सर तुम्हाला ऐकतो, तुमचे विचार ऐकतो, मग खूप भारवल्यासारखं होतं, मला काहीतरी करायचं. काय करायचंय? मला राजकारणात काहीतरी करायचं. म्हटलं मग तू एक काम कर, तू पवारांच्याकडे जा, तू उद्धवजींकडे जा, नाही तर मग देवेंद्रजींना भेट. मी नॉट अ राईट पर्सन की मी तुला काहीतरी राजकारणात मार्ग दाखवेल. मी म्हटलं त्यांना झोडत असतो, त्यांच्यावर टीका करत असतो. त्यातून जर तुला काय बोध झाला तर उत्तम, नाहीतर म्हटलं कुठेतरी नोकरी कर, धंदा कर. Correct. घर आहे ना. Correct. हा, बरं. मग घरची जबाबदारी नाहीये का? Correct. आता लोकांना राजकारण म्हणजे एक व्यवसाय वाटायला लागले. बरोबर. कारण दिसतं ना, नेते मंडळी मर्सिडीज मधून फिरतात, फॉर्च्युनर मधून फिरतात. तो वेगळा विषय हे काय आहे? बरोबर. तिथपर्यंत पोहोचायला सामान्य कार्यकर्त्याला सतरंजा उचलून Correct. आणि आता तुम्ही जे कोणी मोठे झालेले दिसतात
त्यातल्या किती लोकांनी सतरंज्या उचलल्या होत्या खरोखर, Correct. हेही शोधलं पाहिजे. येस म्हणून सतरंजी उचला कधीच नेता बनू शकत नाही, Correct. हे माझं मत आहे. करेक्ट. मराठी माणसाने ध्यानात ठेवावं. येस येस आम्हाला धन्यवाद. नक्कीच सर थँक्यू आणि थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग अस टुडे. नक्कीच तुम्ही वेळात वेळ काढून आलात सर. विल बी लुकिंग फॉरवर्ड टू मीट यू अगेन. तुम्ही परवानगी दिली तर मी येस 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 सर. येस Thank you. येस थँक्यू. अपॉर्च्युनिटी येस दिल्याबद्दल थँक्यू.